आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवी आई, तुझी आठवण नाही, तुला पुजलं नाही असा एक बी दिवस जात नाही बघ या घरात. पण आमच्यावर ही येळ आणू नकोस की सारखं सारखं तुझ्या पायाशी यावं लागत. तू जशी हायस ना, तुझं देव पण या माणसांमध्ये येऊ दे थोडं. या ही तर वाता समद. अगं काय करतीयस? आणि काय खेळ म्हणलाय यो? अगं आई, आज घरात मोलकरणी येणार आहेत ना, मग त्यांचं कंबरड मोडायचे. लय तोंडवर करून गेले होते ना घरातून. आता त्यांची मान कशी ताट राहते ना बघतेच. तू त्यांना असं राबवणार आहेस? तेच ठरलंय. त्या इथं येऊन कामच करणार आहेत. त्यांचं काही या घरात पुतळं नाही उभं करायचे. आणि त्यांना पुरेसं काम दिल्याशिवाय माझ्या मनाला समाधान कसं मिळेल? पसरवा ते सगळीकडे पसरवा. तिकडे तिकडे. सासून केली मथुरा आणि काशी, नैवेद्यावर शिंकली माशी. मग अक्षर आणि वसुंधराला छळायचंच ठरवलं. मनोशी चालू दे, जे काही चाललंय का नाही गप कुमान बघ आणि मजा घे. हे बघ, या घरात हे असलं खपून घेणार नाही म्या. का तुला बी घर सोडून जायचंय का? कामिने, मग चुपचाप जे होतंय ते बघायचं. पसरवत राहा तुम्ही. बारक्या, त्यात भाजी करून ठेवलीये, यात भाकऱ्या. ये इकडे. हे बघ, या गाठोड्यात सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या आणि पांघरुणांच्या पण घड्या घातल्या. आता इथून पुढे रोज हे असं सगळं नीटनेटकं राहायला पाहिजे, कळलं? आणि बारक्या, आम्ही जाऊन येतोय तवर सुंदरकडं नीट ध्यान दे. त्याला कुठं बी सोडून बाहेर एकट्यानं जाऊ नको. आणि त्याला बी एकट्याला बाहेर कुठं जाऊ देऊ नको. होय हो, तुम्ही दोघे बी काही काळजी करू नका. त्याची सावलीच आहे म्या, अजिबात पाठ सोडणार नाही. बर आई नाही. हे काय, कुठे चाललाय तुम्ही? सूर्यवंशी भाड्यावर जाऊन येतो. मोलकरीण म्हणून कामावर जायचं आहे ना. तिथं जाणं गरजेचं आहे. कामिनीला शब्द दिलाय तसा. सुंदर, तसं बी आयुष्यात खूप गोष्टी अशा असतात ज्या किती बी म्हटलं तरी आपल्याला टाळता येत नाही. नाईलाज असतो, पर कराव्या लागतात त्या. म्हणजे तुम्ही आपल्याच घरी चाललाय ना? मग
तिथं जाऊन असं गाड्यावानी राबायचं म्हणजे मला पटत नाही बघा. अहो आत्ताच म्हणालात की नाही आपल्या घरी चाललोय, मग आपल्या घरी राबायला कसला आलाय त्रास? आणि खरं सांगू का, आपल्या घरी चाललो या विचारानेच किती आनंद होतोय. हो ना आई? ठीक आहे जा. पर तुम्ही काय खाल्लंय का? उपवास आहे आज. आमचा दोघींचा बी उपवास आहे आज. भावा लय नशीबवान आहेस बघ. अशी आई आणि बायको तुझ्या पदरात आहेत. काही झालं ना तर त्या उपाशी राहतील, पण तुला उपाशी राहून देणार नाहीत. स्वतः आधी त्या कायमच तुझा विचार करत आले. आज कशा बशा 2 भाकऱ्या बनल्यात, तुझी भूक मारून त्या कशा जेवतील? त्यांच्या घशाखाली घासच उतरणार नाही. आई 1 मिनिट. अक्षरा, या चपला आई या कामिनीने दिलेल्या चपला आहेत. याच घालून आपल्याला कामावर जायचंय. आपल्या घरचा नियम काय आहे? काही बी परिस्थिती असू दे, तिला हसत खेळत सामोरं जायचं, भय ना? मग चला आता जास्ती विचार करू नका, आम्ही दोघी जाऊन येतो. बारक्या, लक्ष असू द्या. बारक्या येतो. अश्विन येणार आहे आता. किती दिवस माझ्यापासून असं लांब राहणार आहेस? मला आठवण येते रे तुझी. मला नाही सहन होते आता. तुला माहितीये मी इथे एकटी पडलीये. कुणीच नाहीये माझं इथे. मला गरज आहे रे तुझी. तू ये ना प्लीज. नाही आता मी रडणार नाही. आता खूप दिवस मी तुला तिथे राहू देणार नाही. काही करून मला तुला त्या जेलमधनं बाहेर काढायचं, तुला निर्दोष सिद्ध करायचंय. मी आता खचणार नाही. शरू, शरू, मला तुझं दुःख कळतंय ग. मी बी सारखी पोलिसांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, पण त्यांचं एकच म्हणणं आहे की अक्षरानं जर केस मागं घेतली नाही तर कशाचा काय बी उपयोग नाही म्हणून. आणि अक्षरा काही केस मागं घ्यायला तयार नाही. तिलाही चाडून बसलीये बघ. खूप बदलली आहे ती. तिचं प्रेम नाही राहिलंय अगं माझ्यावर. माझ्या सुखाचा जराही विचार करत नाही ती. मग कशी मागे घेणार ना केस? शरू, तू इतका त्रास नको करून घेऊ. हे बघ, हा अक्षराला जरी तुझी काळजी नसेल ना तरी मला हाय.
मी तुझ्या पाठीशी कायम उभी आहे. पण जर अश्विनला परत आणायचं असेल ना घरी, तर आपल्याकडे एकच मार्ग आहे. अक्षराला काय बी करून पराभूत करावं लागेल. तिची इतकी कुचंबना करावी लागेल ना की ती स्वतः अश्विनला सोडवून आपल्या समोर आणून उभं करेल. हे बघ, हे असलं काही तुम्हाला सांगू नकोस प्लीज. असलं काहीतरी म्हणजे? अगं शरू, तू ना लई साधी आहेस बघ. अगदी ना भोळ्या मण्याच्या शेळीचं कोकरूच आहे बघ. अगं असं राहून नाही चालत या जगात. हिथं ना जशाच तसं राहावं लागतं, अगदी रक्ताच्या नात्याचा बी विचार न करता. आता तूच मला सांग, अक्षरानं अश्विनला तुरुंगात डांबून टाकताना तुझा विचार केला का? नाही ना मग. हे बघ शरू, मला ठाव आहे की तुझं तुझ्या बहिणीवर लई प्रेम आहे. त्यामुळे मी जे काही बोलते ना तुला नाही पटणार. शरू, आपल्याला जर अश्विनला या घरात परत आणायचं असेल ना, तर आपल्याला हे समज करावंच लागल. हे बघ, अक्षरा कशी तुझ्या बाबतीत कठोर झालीये, तसं अश्विनला परत मिळवण्यासाठी तुला बी कठोर व्हावं लागल, आणि तिच्यापेक्षा जास्त. हो, बरोबर आहे तुझं. मी तयार आहे. मला सांग, काय करायचंय? हा घे झाडू, आणि अक्षराला या घरात इतकं काम करायला लाव ना की ती पार गळपाटून गेली पाहिजे. एक लक्षात ठेव शरू, अक्षराचं खच्चीकरण करणं हाच आपल्या हातातला शेवटचा पर्याय आहे. आई, तुम्ही नका येऊ आतमध्ये. मी आपल्या दोघींच्या वाटची कामं करेन. सांगते मी काहीतरी कामं दिला, तुम्ही नका काळजी करू. नाही अक्षरा, ही लढाई आपल्या दोघींची आहे, आणि आपल्या दोघींनी बी घट्ट राहून लढायची आहे. आजवर या घरासाठी मी एकटीच समज करत आले. समधी सुख दुःख मी एकटीनच झेलली. पण आता तू माझ्या सोबत आहेस. आता किती बी मोठं संकट येऊ दे, काय बी होऊ दे, आता मी घाबरत नाही. आपण समज एकत्र झेलू. वहिनी, होईल जे बघायला नको तेच बघायला मिळतंय बघाच.
हे असं बघण्यापरीच माझा जीव का नाही गेला ग? ताई अहो बहिणी, आजपासून या घरामध्ये तुझ्या पदराच्या सावलीत वाढलो आणि आज माझ्या पोरीमुळे तुमच्या वाट्याला हे असं. ताई, यात तुमचा काही बी दोष नाही. तुम्ही नका उगी मनाला लावून घेऊ. आत्या, सगळे दिवस सारखे नसतात. हेही दिवस जातील, पण तुम्ही खंबीर राहा. अरे वा, घरात नवीन मोलकरणी आल्यात. तुमच्यासाठी कोणी केळीच्या यशी बांधल्या नाही? जाऊ दे, तसंही मोलकरणींच्या स्वागतासाठी एवढा खटाटोप कोण करणार नाही का? पण मी केली यांच्या स्वागताची सोय. आलीस का ग बाहेर? नवीन मोलकरणी वाट बघतायत. शरू, कशी आहेस बाळा? मोलकरीण आहात, मोलकरीण बनूनच राहा. नाती जोडायला जाऊ नका. आज घरात मोलकरणी आल्यात हो. हा, या लागा कामाला. कामिनी मॅडम, हे काय आहे समज? हॉलमध्ये एवढं शेण? हो, आपल्या घराच्या भिंती शेणाच्या होत्या ना, त्या पडल्या. नाही नाही, पाडल्या. त्याचाच शेणवट आहे. पण तुम्हाला नको त्या चौकशा कशाला? आ, मोलकरीण आहेस ना, मग पुढे जेवढं काम दिलंय ना तेवढंच करायचं. कळलं का? काय हो, या जन्मात वसुंधरेला या अवतारात बघावं लागल असं वाटलं तरी होतं का? यासनी काय थेर करायची आहेत ना ते करू दे. आपल्याला ह्यांच्यात काय डोसकं लावायची गरज नाही. कामिनी कोणाशी बी आणि कसं बी वागू दे, पर माझ्या अश्विनला लवकर सोडून आणू दे. आता हे आमचं गेलंच आहेत तिकडे पोलीस स्टेशनला. काय दिवं लावून येत आहेत बघूया. कामाचा लय लोड येत असेल ना? मग आता हा हलका कसा करायचा? एक सोल्युशन आहे. तुम्ही आमच्या अश्विनला सोडवायचं आणि त्याच्या बदल्यात तुमच्या या कामावर आम्ही दया दाखवू. वै की नाही शरू? बघा जमलं तर.
मुद्दाम करताय ना हे सगळं? मी काही झालं तरी अश्विनला सोडवणार नाहीये हे माहितीये. काय हवं ते करा. अगं ए, माझ्या पोराला जेलमधून कसं सोडवायचं ना ते मी बघते. भिकाऱ्यांकडून भीक मागायची सूर्यवंशीची नियत नाहीये. आऊ मामी, नुसता वाद करून एक कामचोरपणा करायला लागलेत. तुम्ही काय बघत बसलाय रे? मी 5 म्हणायच्या आत यांनी जर कामाला हात नाही लावला ना तर यांना कशी मातीत चाटवायची ना ते बघा. 1 2 3 थांबा. अशी गुंडागर्दी करून आम्ही जर माना झुकवू असं तुम्हाला वाटत असेल ना तर हा तुमचा गैरसमज आहे. सूर्यवंशींच्या इब्रतीवर जर कोणी हात टाकायचा प्रयत्न केला ना तर मी तो हात मुळासकट उपटून टाकू शकते. चांगलंच माहितीये तुम्हाला.